पाथर्डी तालुक्यातल्या मढी येथील होळी पेटवून यात्रा उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे। भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तुषार भोसले आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये होळी पूजन करून होळी पेटवण्यात आली। मढी ग्रामस्थांच्या वतीनं 15 दिवस आधीच चैतन्य कानिपनाथ महाराज मंदिरासमोर एकच होळी पेटवून होळी सण साजरा करण्यात येतो। यावर्षी मढी ग्रामपंचायतीच्या वतीनं यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं थाटण्यास मज्जाव केला होता। त्या पार्श्वभूमीवर तुषार भोसले आणि आमदार संग्राम जगताप यांनी ग्रामस्थांचं अभिनंदन केलं। मढी देवस्थान आजची होळी नसून देवस्थान मुक्ती संग्रामाची सुरुवात असल्याचं सांगत देवस्थानच्या भोवती केलेल्या अतिक्रमणावरचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे आणि देवस्थानने घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल त्यांचं अभिनंदन करत असल्याचं म्हटलंय। तर आमदार संग्राम जगतापांनी ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं असून या ठिकाणी होणाऱ्या धर्मसभेत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलं। आजची मढीची होळी ही केवळ होळी नसून आज खऱ्या अर्थाने मढी देवस्थानच्या मुक्ती संग्रामाला सुरुवात झाली असं मी मानतो। कारण आज या देवस्थानच्या अवतीभोवती जे जिहाद्यांनी अतिक्रमण केलंय ते सुद्धा कुठेतरी बाजूला करण्याची वेळ आली आहे। देवस्थानने आणि ग्रामस्थांनी अतिशय धाडसी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि जे लोक गैरप्रकार करतात, अवैध धंदे करतात, अशांना या पवित्र यात्रेपासून बाजूला करण्याची हीच ती योग्य वेळ आली आहे। आणि म्हणून आज संपूर्ण देवस्थानचं आणि ग्रामस्थांचं अभिनंदन करण्याकरता आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाला समर्थन देण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे। या देवस्थानच्या बाबतीमध्ये देखील काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। या देवस्थानने एक चांगला स्वागतार्ह निर्णय देखील घेतलेला आहे आणि निश्चित त्याचं समर्थन संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील त्याचं समर्थन करणारे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे निश्चितच उद्या होत असणारा या ठिकाणी महाआरती आणि एक मोठा धर्ममेळावा हा देखील होणार आहे। त्यामध्ये आम्ही निश्चित एक भूमिका उद्याच्या निमित्तानं आम्ही स्पष्ट करणार आहोत। पण या होळीची सुरुवात झालेली आहे, त्याच्याकरता आम्ही मढी ग्रामस्थ असताना आमच्या अहिल्यानगरवासी असतील सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, पाथर्डी।